वर्षा ऋतूमध्येच मुख्यतः आजार उत्पन्न का होतात? आता आपण मागील ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे ऊन जास्त झालेलं असते, शरीराची भाप झालेली राहते, त्याच्यानंतर सूर्याचे अतिनील किरणे हे जमिनीवर पडत असतात. लगेच ऋतुसंधी काळ संपल्याच्या नंतर वर्षा ऋतू चालू होऊन जाते. वर्षा ऋतूमध्ये आकाशामध्ये परिवर्तन होत असतात. आकाशामध्ये सूर्याचे अतिनील किरण हे जमिनीवर पडत नाही किंवा घने बादल एकदम असल्यामुळे ढगांचा संपर्क हा जास्त असल्यामुळे सूर्याचे अतिनील किरणे हे जमिनीवर येत नाही. म्हणजे प्रकृतीवरती जसा परिणाम होतो तसंच शरीरावरती सुद्धा परिणाम होत असते. याच्याने आपल्याला याचे विपरीत परिणाम म्हणजे काय होतात की शरीरामध्ये कोष्ठाग्नी हे जागृत होत नाही आणि त्याच्यामुळे अग्निमांद्य हे उत्पन्न होत असते. कोणतेही आजार जेव्हा उत्पन्न होतात, आयुर्वेदानुसार जर विचार केला की अग्निमांद्य हे मुख्यतः असू शकते. त्यामध्ये हे प्रकृतीमध्ये परिवर्तन होत असताना हे मुख्यतः एक कारण असू शकते. दुसरं कारण म्हणजे जे की नदी आहे, नाले आहे, जमिनीवरचं पाणी आहे, इकडे तिकडे पसरल्यामुळे झरे बोरवेलच्या माध्यमातून, विहिरीच्या माध्यमातून, नदी नाल्याच्या माध्यमातून याच्याने काय होणार आहे की जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे जास्त होणार आहे. म्हणजे जे खराब बॅक्टेरिया आहे पाण्यामध्ये येत असल्यामुळे ते कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून रोगप्रसार हा उत्पन्न होत असतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये असं सांगतात की जेव्हा पावसाळा चालू झाला तर हे पाणी उकळून तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोष्ठाग्नी हा जो आहे तो पूर्णपणे मंद होत असते. म्हणजे त्याचा अम्लविपाक हा जास्तीत जास्त उत्पन्न होत असते. मग तेव्हा आपल्याला काय काय शरीरामध्ये परिवर्तन करून घ्यायला पाहिजे. प्रकृतीमध्ये तर आपल्याला परिवर्तन होत असताना आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण काही परिवर्तन जेवढं आपल्या शक्य होईल तेवढं आपण परिवर्तन करून घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये अगोदर आपल्याला निर्जंतुकीकरण म्हणजे याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हिंग हे खूप चांगलं आहे. हिंग आपण भाजीमध्ये वापरलं पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये, जेणेकरून अग्नी प्रदीप्त होईल, उष्ण असल्यामुळे दीपनपाचन होईल आणि तोंडाला चव जास्त येण्याचं कार्य हे हिंग मुख्यतः करू शकते. त्याच्यानंतर सुंठ, मिरे, पिंपळी याचा सकाळी संध्याकाळी असा 2 वेळा काढा घेतला पाहिजे. हा वातालाही शमन करत असते, दीपनपाचन करत असते आणि तोंडाला चव येण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग होत असते. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे चव्वक आणि चित्रक. म्हणजे सुंठ, मिरे, पिंपळी, चव्वक आणि चित्रक ह्या सगळ्या 5 गोष्टीचा जर समजा का आपण वापर केला तर याला पंचकोल असे म्हणतात. पंचकोलाचा वापर हा नित्यनेमाने आपण भाज्यांमध्ये मसाल्याच्या स्वरूपामध्ये तुम्ही जर समजा का वापरला नक्कीच रोगराईपासून आपल्याला मुक्तता येता येते. त्याच्यानंतर आपल्याला पाणी वापरताना गाळून पाणी पिणे, बाकीचे त्याच्यानंतर भाज्या जे आहे आपल्याला भाज्या नवीन आपल्याला वापरायचं नाही आहे, जुन्याच पद्धतीच्या वापरायच्या आहे. जर अशा प्रकारचे परिवर्तन केलं तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये परिवर्तन होत असते आणि कोणतीही रोगराई उत्पन्न होत असताना आपण त्याच्यापासून वाचू शकतो. धन्यवाद.